रेहमान डकेत कोण हे सगळ्यांना ठाऊक आहे. संजय राऊत म्हणतात मुंबई कोणाला लुटायची आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे. खासदार संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला आहे. काय तो आता नवीन सिनेमा कुठला निघालाय का? पुरंदर तिजोरीला घातलं भेटोळं, प्रत्येक कामात घोटाळे, मुंबईकरांना लुटून मुंबईचे केले वाटोळे, असं मला आता पाठवलंय आणि कोणीतरी पाठवून. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे हे रेहमान डकेत कोण आहेत? त्याचा शोध घेतला पाहिजे. हो ना, ते रील बघितली तुम्ही? त्याचा रील बघितला? आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की मी असं कोणाला वैयक्तिक बोलत नाही, पण मला जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा मला बोलायला लागतं. आणि म्हणून एवढंच सांगतो की मुंबई को लुटने वाला कौन है वो रेहमान डकैत, याचा शोध नक्की घेतला पाहिजे. इतिहासात असे अनेक डकैत रेहमान डकैत अनेक आले आणि गेले पण, आणि असल्या रेहमान डकैतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे. या महाराष्ट्राला माहिती आहे रेहमान डाकू कोण आहे, कोणाला मुंबई लुटायची आहे आणि त्यांना हे पाठबळ देणारे कोण आहेत. या मुंबईचं कराचीतील लॅरी शहर कोणी केलेलं आहे अड्डा, या अख्ख्या मुंबईला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे आणि देशाला माहिती आहे. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण आणि या प्रकरणी शीतल तेजवानीचा जामिनाकरता अर्ज आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शीतल तेजवानीचा अर्ज आहे. काल शीतल तेजवानीला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर शीतल तेजवानीनं जामिनाकरता अर्ज केला आहे. अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून. अमोल, काय अपडेट? या मुंडव्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानी हिला काल पुणे न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर तातडीनं शीतल तेजवानी हिच्या वकिलांकडून न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज करण्यात आलेला आहे. दुसरीकडे आपण पाहिलं की बावधन पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा या संदर्भातला दुसरा गुन्हा शीतल तेजवानी हिच्यावर दाखल आहे आणि त्यामुळे तो ताबा घेण्यासाठी बावधन पोलिसांनी आता न्यायालयामध्ये सुद्धा अर्ज केलेला आहे. पण दुसरीकडे शीतल तेजवानी हिने पुण्यातल्या मुंडवा जमीन प्रकरणामध्ये जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या संदर्भातला जामीन अर्ज केलेला आहे. मात्र आता या जामीन अर्जावर सुनावणी कधी होते आणि शीतल तेजवानी हिला या संपूर्ण प्रकरणामध्ये जामीन मिळतो का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. निश्चित अमोल, धन्यवाद. तुम्ही दिलेला सविस्तर माहिती करता. बातमी सोलापूरची आहे. सोलापूर महानगरपालिकेकरता भाजपाकडून इच्छुक उमेदवारांच्या 3 दिवस मुलाखती होणार आहेत. सोलापूर मनपाकरता भाजपकडे इच्छुकांची गर्दी आहे. 1200हून अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज आहेत. शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कळवण्यात येते की अ ब क ड गटातील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी सर्व महिला आणि पुरुष उमेदवारांना सूचित करण्यात येते की आपण एकटे मुलाखती देण्यासाठी यावे. कोणत्याही वाद्य वृंद न आणता, त्याचबरोबर डोलीबाजा, बेंजो, आपले समर्थक अशा कोणालाही बरोबर न घेता आपण स्वतः फक्त एकटे मुलाखती यायसाठी यायचं आहे याची कृपया नोंद घ्यावी. आणि ही मुलाखत भारतीय जनता पार्टी कार्यालय, सिव्हिल चौक येथे होणार आहे. कोल्हापूर इचलकरंजी इथं महायुती म्हणून एकत्र लढणार. जागा वाटपाकरता सहकारी कार्यकर्ते समित्या चर्चा करतील. हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य आहे. अखेर महानगरपालिकेचं बिगुल निवडणुकीचं वाजलेलं आहे. 15 जानेवारीला मतदान होणार असून कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये महायुती आम्ही एकत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता जागा वाटपसाठी आम्ही आमच्या सहकारी कार्यकर्ते त्या समित्या चर्चा करतील आणि जो निवडून येईल अशा उमेदवाराला आपण उमेदवारी द्यावं या सूत्रानुसार तिन्ही पक्ष प्रयत्न करतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.